एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोलापूरमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला तर अश्रू अनावर झाले होते। लाडक्या बहिणींना पैसे देता मात्र आमचा पगार कापता, अशा संतप्त भावना या एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत। तर आपण बघतोय यावेळेस एसटी कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। राज्य परिवहन मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा 56% घट या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये झाली आहे। त्यामुळे सोलापूर मधील एसटी कर्मचारी जो आहे तो अतिशय तीव्र त्याच्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपल्या सोबत काही एसटीचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते, पण आम्ही कष्ट करतो, राबतो उन्हातानाचं। आता तर फ्री वाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे, मग भरपूर गर्दी वाढली आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही। घर बसल्या बायकांना बसून पगार देते, पण आम्ही कष्ट करणारे ना आम्हाला पगार देत नाही सरकार। वाईट इतकंच वाटतंय। सरकार खरंच आमची चेष्टा करत आहे, कारण कसं आहे आमची देणे पहिले 175 कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे, ते देखील दिलेले नाहीत। त्यातून माझ्या सर्व्हिस मध्ये पूर्णपणे पहिल्या वेळेस असं केलं की त्यांनी आमची चेष्टा केली की 56% मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला, की ज्यातून 100% त्यांनी आमची पगार न चुकवता 7 तारखेला द्यायला पाहिजेत त्यांनी, पण ते पण वेळेत देत नाहीयेत। विश्वभूषण लिमये, शांतवी न्यूज, सोलापूर।